नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, आता काव्याने आणि जीवाने नंदिनी आणि पार्थला खूप हर्ट केलेला आहे आणि त्यामुळे पार्थ आणि नंदिनीने अगदी टोकाचेच निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. मित्रांनो, सगळं काही सुंदर चालू होतं, अगदी खूप सुंदर, छान सक्सेसची पार्टी सगळेजण छान सेलिब्रेट करत होते. काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा सगळे खूप खुश होते. नंदिनी आणि पार्थ छान अँकरिंग करत होते. ते त्यांच्या भावना, मनातल्या भावना एकमेकांना एक्सप्रेस करत होते, एकमेकांना छान सांगत होते. नंतर जीवाही त्याच्या भावना एक्सप्रेस करत होता की नंदिनीमुळे त्याला कसं सगळं अचीव करता आलं. काव्यानेही तिच्या मनातल्या भावना एक्सप्रेस केल्या. पार्थबद्दल खूप छान छान सांगितलं आणि सांगितलं की हे गळ्यातलं मंगळसूत्र मी खूप मनापासून घातले आणि मला त्याचा स्वीकार करायचा आहे. मित्रांनो, आणि छान आता मस्त प्रोजेक्टवर फोटो लावले जातात आणि छान सगळे फोटो येत असताना सगळेजण खूप खुश असताना अचानक काव्याचे आणि जीवाचे फोटो बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. सगळेजण शॉकमध्ये जातात. त्यांच्याबरोबर ही वसुआत्या आणि रम्यासुद्धा शॉकमध्ये जायचं नाटक करतात, कारण हे सगळं त्यांनीच तर घडवून आणलेलं असतं. मित्रांनो, आता कहाणी मॅप ट्विस्ट आ गई आहे. इथे आता सगळं काही व्यवस्थित चालू असताना अचानक काव्या आणि जीवाचे फोटो आल्यामुळे आता काहीच समजेनासं झालेलं आहे. खूप मोठी बाधा आलेली आहे. मित्रांनो, आता जीवाने तर हातपाय त्याचे घुटणे टेकलेले आहेत. त्याला समजत नाहीये. काव्याही डोळ्यातून धळा अश्रू वाहत आहेत. आता इथे नंदिनी स्वतःच्या गालात मारून घेत आहे, स्वतःच्या तोंडात मारून घेत आहे. तिला असं वाटतंय की माझ्याच बहिणीने माझ्याच घरात राहून माझा संसार उद्ध्वस्त केला. बाप रे, ती स्वतःलाच मारून घेत आहे. बिचारी काव्या तिला समजायचा प्रयत्न करत आहे. पार्थ तर कोमातच गेलेला आहे. त्याला सुद्धा समजत नाहीये की मी काय करू आता. माझ्याच काव्याने माझ्यासोबत एवढं मोठं सत्य लपवलं माझ्यापासून, माझ्याच भावासोबत. आता काही समजत नाहीये आणि काव्या बिचारी त्याच्याकडे खूप आशेने पाहत आहे. मित्रांनो, आता नंदिनी असं वाटतंय जीवाला जणू काही सोडूनच जाणार आहे, डिवोर्स घेणार आहे. काव्याने तर फसवलं, पण जीवाने सुद्धा तिला फसवलेलं आहे. आणि इकडे पार्थची तीच कंडिशन आहे की काव्याचं जाऊ दे, परंतु जीवा माझा भाऊ होता, निदान त्याने तरी मला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं. मित्रांनो, खरंच आता खूप खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. आता काय वाटतं, काय पार्थ आणि नंदिनी काय करतील, काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.